जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी धुळ्याच्या विक्रम काळे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याच्या आदेशाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने सर्व कायदेशीर व कागदोपत्री बाजू पडताळून पाहणी केली असता विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत विक्रम काळे यांचा शस्त्र परवाना पुनर्संचयित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे। छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं विक्रम काळे यांनी स्वागत केलं असून या निर्णयामुळे काळे यांना दिलासा मिळाला आहे। या प्रकरणात उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांवर ताशेरे देखील ओढले आहे। नेमकं काय आहे प्रकरण? धुळ्यातल्या देवपूर भागातील व्यावसायिक विक्रम काळे यांनी 2006 साली शस्त्र परवाना जिल्हा प्रशासनाकडून घेतला होता। त्याचं वेळोवेळी पालन देखील त्यांनी केलं होतं। मात्र 2023 मध्ये एका दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात शस्त्राचा कुठेही वापर केला नसताना तत्कालीन देवपूर पोलीस निरीक्षकांनी विक्रम काळे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवला होता। वास्तविक 31/12/2025 पर्यंत शस्त्र परवाना नूतनीकरण नसताना तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी देखील काळे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला। तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कागदपत्रांची तपासणी न करता विक्रम काळे यांचा शस्त्र परवाना रद्द केला। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात विक्रम काळे यांनी विभागीय आयुक्तांकडे सर्व कागदपत्रांसह अपील दाखल केले। मात्र विभागीय आयुक्तांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम करत शस्त्र परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला। शेवटी विक्रम काळे यांनी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात वकील जॉयदीप चॅटर्जी यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली। वकिलांनी देखील सर्व कागदपत्र तपासून कायदेशीर बाजू उच्च न्यायालयात मांडली। छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विभा कंकणवाडी व हितेन वे नेगावकर यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून कायदेशीर बाबी लक्षात घेता सार्वजनिक सुरक्षेचा हवाला देऊन शस्त्र परवाना रद्द करता येणार नाही असं म्हणत विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत काळे यांना शस्त्र परवाना पुनर्संचयित करण्याचे आदेश दिले आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशात त्यांनी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांवर ताशेरे देखील ओढले आहे। याचिकाकर्ते विक्रम काळे यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत करत शासकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्र व कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घ्यावा असं आवाहन केलं आहे। मी विक्रमसिंह राजेंद्र काळे, राहणार प्लॉट नंबर 15 विद्यानगर देवपूर धुळे। माझा हॉटेलचे पृथ्वीराज पनवेट रूम बिअर बार हा व्यवसाय आहे। मी 2006 पासून शस्त्र परवाना धारक आहे। तेव्हापासून तर वेळोवेळी शासनाच्या नियमाला अधीन राहून शस्त्र परवाना हा मी नूतनीकरण करत होतो। परंतु 2023 मध्ये माझ्यावरती वादविवादात्मक एक देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कलम 326 अंतर्गत एक गुन्हा नोंदवण्यात आला। सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर देवपूर पोलीस स्टेशनचे PI यांनी एक माझ्याकडे असलेला शस्त्र परवाना हा निलंबित करावा याकरता कुठल्याही प्रकरणाची त्या गुन्ह्यात शस्त्राचा वापर नसताना, त्या गुन्ह्यात अर्थार्थी संबंध नसताना शस्त्र परवाना निलंबित करण्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला। पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा सदर प्रकरणात शस्त्राचा वापर गैरवापर हा झालेला आहे किंवा नाही आहे याची पण काही कुठल्याही प्रकारे शहानिशा केली नाही व माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना माझ्या नावावर असलेला शस्त्र परवाना हा रद्द करण्याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला। त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी धुळे यांनी मला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। त्या कारणे दाखवा नोटीसचा मी माझ्या नावावर असलेला शस्त्र परवाना हा कसा 2006 पासून हा नियमानुसार आहे, त्याचा नियमानुसार वापर होत आहे, कुठल्याही प्रकारे त्याचा गैरवापर झालेला नाही। वेळोवेळी शासनाच्या नियमाला अधीन राहून हा तो वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आलेला आहे। परंतु केवळ माझ्यावरती एक गुन्हा दाखल असताना व तो गुन्हा माननीय न्यायालयात प्रलंबित असताना त्या गुन्ह्यात शस्त्राचा कुठल्याही प्रकारे वापर केलेला नसताना केवळ पोलीस निरीक्षक यांनी एक अहवाल पाठवला, त्याची कुठल्याही प्रकारे शहानिशा झाली नाही आणि मला कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर वैयक्तिकरित्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या समोर हजर राहून जो खुलासा दिला तोंडी व लेखी, तरी देखील जिल्हाधिकारी साहेब अभिनय गोयल यांनी संपूर्ण प्रकरणाचा कुठल्याही प्रकारे सखोल अभ्यास न करता, नियमाचा सर्व काही अभ्यास न करता
त्यांनी शहानिशा न करता त्याच्यात माझा शस्त्र परवाना हा 31/12/2025 पर्यंत व्हॅलिड असताना त्यांनी 31/12/2023 पर्यंतच तो नूतनीकरण आहे असे दाखवून माझा शस्त्र परवाना हा त्यांनी निलंबित केला। तर याच्या विरोधात मला न्याय मिळावा याकरता मी अपीलीय अधिकारी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे सर्व कागदपत्र हे दाखल केले व मला न्याय मिळावा याकरता मी त्यांच्याशी पाठपुरावा केला। परंतु विभागीय आयुक्त नाशिक यांनी देखील प्रकरणात गांभीर्याने लक्ष न देता, प्रकरणाची पूर्ण चौकशी न करता, शहानिशा न करता, शासनाचे नियम यांची पडताळणी न करता जिल्हाधिकारी धुळे यांचा माझा शस्त्र परवाना रद्द केल्याचा आदेश यांनी हा कायम ठेवला। त्यानंतर दोन्ही ठिकाणी मला न्याय न मिळाल्या कारणाने मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे मी रिट याचिका दाखल केली। सदर रिट याचिका दाखल करण्याकरता संभाजीनगर येथील ज्येष्ठ विधितज्ञ श्री जयदीप चॅटर्जी साहेब यांचं मार्गदर्शन व सहकार्य मला लाभलं। त्यांच्या सहकार्याने मी कायदेशीर ज्या सर्व काही तरतुदी आहेत, कायद्यात असलेल्या शस्त्र परवाना संबंधित जे सायटेशन्स आहेत, जे केस लॉज आहेत, या संपूर्ण कायदेशीर बाबी योग्यरित्या त्यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने या प्रकरणात जिल्हाधिकारी धुळे यांनी व विभागीय आयुक्त नाशिक यांनी कशा रीतीने हलगर्जीपणाने हे प्रकरण हाताळलं व मला योग्य न्याय दिल्याने या सर्व बाजू माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर यांच्या समोर या सर्व बाजू योग्य रीतीने निदर्शनास आणून दिल्या। संबंधित सर्व काही गोष्टी या न्यायिक असल्या कारणाने माननीय उच्च न्यायालयाच्या ह्या व्यवस्थित लक्षात आल्या कारणाने त्यांनी मला योग्य तो न्याय मिळावा या हेतूने जिल्हाधिकारी साहेब धुळे यांनी माझ्या विरोधात दिलेला जो निकाल आहे शस्त्र परवाना निलंबित करण्याचा, जिल्हाधिकारी साहेब धुळे यांचा आदेश व विभागीय आयुक्त नाशिक यांनी जो आदेश दिला होता, हे दोन्ही आदेश रद्द करून माझ्या नावे असलेला शस्त्र परवाना हा पुनर्संचयित करण्यात यावा असे उच्च न्यायालयाने आदेशित केलेले आहे व मला योग्य तो या प्रकरणात उच्च न्यायालयामार्फत न्याय मिळालेला आहे असे मी आपणास सांगू इच्छितो। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। बारावीचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना समोर घेऊन या असं सांगितल्याचा राग आल्याने विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शाळेत दुडगूस घालत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आर्वीच्या SS शेंडगे परिवार हायस्कूलमध्ये घडली आहे। घडलेल्या घटनेनंतर शाळेच्या आवारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीची पाहणी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नेमका हा वाद कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे। आर्वी येथे 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्याचं काम सुरू झालं आहे। अशातच फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शाळेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। विद्यार्थ्यांना न आणता फॉर्म भरून घेण्याचा आग्रह नातेवाईकांनी केला होता। मात्र त्यांच्या या आग्रहाला शाळेतील कर्मचाऱ्यांनी विरोध करत विद्यार्थ्यांना समोर आणा असं सांगितल्याने नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत शाळेतील कर्मचाऱ्याला मारहाण केली व फॉर्म भरण्यासाठी गोळा करण्यात आलेले 25,000 रुपये देखील धुडगूस घालणाऱ्यांनी चोरून नेले असा आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे। आज या ठिकाणी आमच्या श्रीमती SS शेंडगे परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे। आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण काही क्षुल्लक कारण होतं। काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा जी काही विद्यार्थी नाही तिला समोर आणा, सही करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल
आणि फी भरावी लागेल. त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला. संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या, त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा, परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही. ते हल्ला केला. ते जे काही 12वीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले. त्यानंतर फी जी होती 25,000 फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची, अगोदर फॉर्म भरलेल्यांची, ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा, मारझोड केली. या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे. तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो. पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं, कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू, शाळेला ताला लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू. आम्हाला तर संरक्षण मिळणार नाही. पोलीस प्रशासनाने आम्हाला संरक्षण द्यावं अशी मागणी देखील मुख्याध्यापकांनी केली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जळगावच्या माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालू असल्याची माहिती मिळाल्याने जळगाव पोलिसांनी धाड टाकत काही साहित्यासह 4 जणांना ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ममुराबाद रस्त्यावर जळगावातील माजी महापौर ललित कोल्हे यांची LK फार्म हाऊस असून त्या ठिकाणी MCX ट्रेडिंग नावाने बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पथकासह त्या ठिकाणी धाव घेत छापा टाकला. फार्म हाऊसमधून काही कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आदींसह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की जळगाव शहरापासून एक 3-4 किलोमीटर अंतरावर मुमराबाद रोडला एक फार्म हाऊस आहे, LK फार्म नावाचं. त्या ठिकाणी जे कॉल सेंटर आहे, बोगस कॉल सेंटर, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचे बनाव करून परदेशी नागरिकांना फसवलं जातं अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. रात्रीच्या वेळेला हे कॉलिंग करतात. त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना त्याच्याबद्दल कल्पना दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशावरून आम्ही जे पथक आहे अधिकाऱ्यांचे ते तयार करून सदर ठिकाणी आज साधारण 1 वाजेच्या दरम्यान छापा टाकला. तर त्या ठिकाणी आपल्याला सदर जी बातमी आहे ती खरी असल्याचं आढळून आलं. त्याची आम्ही खातरजमा केली. तर त्या ठिकाणी 31 लॅपटॉप मिळालेले आहेत. पूर्ण एका हॉलमध्ये ते एक कॉल सेंटरचंच त्याला रूप दिलेलं आहे. 24 क्युबिकल्स आहेत. 31 तिथं लॅपटॉप मिळाले आणि सगळा जो सेटअप आहे पूर्ण, तर त्याच्यामध्ये 1-2 सिस्टीम आपल्याला ओपन मिळालेल्या होत्या. तर त्या ओपन सिस्टीममध्ये प्राथमिक तपासामध्ये जो डाटा मिळाला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला फॉरेन नॅशनल्सला हे कॉल गेलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲमेझॉन, वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या किंवा इतर ठिकाणचे अधिकृत एजंट असल्याचं दाखवून काहीतरी त्यांची हे झालेलं आहे, अडचण आहे किंवा कुठल्याही अशी कारणं सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशानं त्यांच्याकडून अमाऊंट ट्रान्सफर करून घेण्याचे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे. त्या लॉगमध्ये काही आढळलेलं की अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेले आहे. बाकीचे सिस्टीम
बंद होते, त्याच्यामुळे आपल्याला त्यातला डाटा दिसलेला नाही. तर ते आम्ही सर्व हे 31 लॅपटॉप हे सीज केलेले आहे. सदर ठिकाणी आम्हाला 4 जण संशयित मिळालेले आहेत. सबराज शाबाज आलम, जिशान नूरी, शाकिब आलम आणि हाशिर रशीद हे प्रथमदर्शनी चौकशी केली असता कोलकात्याचे आहे असं सांगत आहेत. ते सज्ञान आहेत, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आपण त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता साधारण 20 ते 25 लोक इथे काम करतात. 9 तारखेनंतर हा सेटअप झालेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्राथमिक तपासात. परंतु त्याच्याबद्दल खात्री आम्ही करत आहोत की एक्झॅक्टली कधीपासून सुरू झालं आहे. हे जे 25 जण आहेत हे टोटल मुंबईवरून सगळीकडून येऊन इथे काम करतात असं त्यांनी आम्हाला माहिती दिली. शनिवार रविवारी असल्यामुळे त्याच्यातले जवळपास 19 ते 20 जण सुट्टीसाठी गेलेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांचे डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करत आहोत. हे जे हँडलर आहेत हे मुंबईवरून हे हँडलिंग करत होते. याच्यामध्ये अकबर, आदिल आणि इम्रान असे 3 नाव आम्हाला समजलेले आहेत. याच्याबद्दल त्यांचे पूर्ण डिटेल देऊन आम्ही खात्रीशीर त्याच्याबद्दल खात्री करत आहोत. लोकल जे आहे ते हे ललित कोल्हे नावाच्या व्यक्तीचं हे फार्म हाऊस आहे. तर त्याचे ओनर ते आहेत, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंदू आगारिया हे 2 व्यक्ती तिथे हे सर्व करण्यासाठी मदत करत होते. त्यांचा सहभागही दिसून आलेला आहे. त्यामुळं आता सध्या हे आणि अली नावाचा एक कुक होता तिथे, तो पण मुंबईवरूनच त्याने आणलेला आहे. तो सगळ्यांना जेवण बनवून देत होता तिथं. हे सगळी आपण माहिती आता घेतलेली आहे. हे 8 जण आपण ताब्यात घेतलेत, म्हणजे ललित कोल्हे, नरेंद्र आगारिया, राकेश आगारिया, अली, शाहबाज आलम, जिशान नूरी, शाकिब आलम आणि हाशिर रशीद. आणि बाकीच्या आरोपी आता शोध सुरू आहे. बाकी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे याच्याबद्दलची आणि पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे कारवाई केली जाईल. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नंदुरबार जिल्ह्यात सलग 3 दिवस चाललेल्या जोरदार पावसामुळे नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेत सोमवारी सकाळपासूनच माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, डॉक्टर सुप्रिया गावित यांनी प्रत्येक बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी दिलासा देणारा संवाद साधला. चौपाळे, वावद, रनाळे, होळ, कोपरली, ओसरली व अन्य शिवारात नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी आज हा दौरा केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी, कोपरली सरपंच विनोद वानखेडे, रजाळे सरपंच राजू मराठे, कडरे उपसरपंच लोटन पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच तहसीलदार प्रदीप पवार, गट विकास अधिकारी अनिल बिराडे, तालुका कृषी अधिकारी यश राजपूत, मंडळ कृषी अधिकारी वसंत वळवी, सहाय्यक कृषी अधिकारी उत्सव पाटील आणि ग्रामसेवक तलाठी यांना शासनाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात आदेश केले. काल आणि परवा 2 दिवस अतिवृष्टी, वादळ वारा मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार मतदारसंघामध्ये झाला आणि ते झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं, पपईचं, कापसाचं, मिरचीचं, टमाट्याचं असे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. जवळजवळ नंदुरबार तालुक्यामध्ये 400 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे. सध्या पंचनामे ते करतायत आणि हातातोंडाशी आलेला घास हा निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान शोषणं शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलं आहे. म्हणून शेतकऱ्यांची विनंती आहे की आमचं जे नुकसान झालं आहे त्याची लवकर आम्हाला मदत करावी आणि या पुढच्या काळामध्ये जे संकट नेहमी येतं आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची विनंती
सर्व शेतकरी बांधवांनी केलेली आहे। त्या अनुषंगानं या 2 दिवसामध्ये या भागातल्या नुकसानीचं पंचनामे करतायत आणि हे पंचनामे झाल्याबरोबर लगेच आम्ही पुन्हा सांगितलं आहे तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, ॲग्रिकल्चरचे असतील यांना आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि तलाठ्यांना आणि ॲग्रिकल्चर असिस्टंट यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही सर्वे केल्यानंतर त्या गावाच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायतीवर लावून दवंडी द्या की अजून कोणी सुटून गेलं आहे का, आणि सुटून गेलं असेल तर त्याचंही 2 दिवसामध्ये शेत बघून पंचनामे करून अंतिम करून लवकरात लवकर शासनाला पाठवायचं मदतीसाठी आणि त्या पद्धतीचे आम्ही निर्देश दिलेले आहे। माझी अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत हे सर्व पंचनामे होतील। पंचनामे झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्या गावांच्या ग्रामपंचायतच्या गावाच्या नोटीस बोर्डवर लावून दवंडी देऊन दुसऱ्या दिवशी ज्यांचं अजून कोणाचं राहिलं आहे का हे बघून त्याच दिवशी त्यांचे राहिलेल्यांचं करून आपण त्यांना लवकर या ठिकाणी मदत कशी करता येईल या दृष्टीने आम्ही आदेश दिलेले आहेत। तालुक्यामध्ये 2 दिवसापासून वादळी पाऊस या ठिकाणी होत आहे आणि 2 दिवसामध्ये नंदुरबार तालुक्यामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी या शेतांमध्ये जे नुकसान झालेले तर ते नुकसान पाहणी करण्यासाठी नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब त्यांच्यासह नंदुरबारचे तहसीलदार साहेब, नंदुरबारचे BDO साहेब व कृषी अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आम्ही सकाळपासून पाहणी करत आहोत आणि आपण या ठिकाणी बघत असणार की माझ्या मागे या ठिकाणी ऊसाचं जे नुकसान झाले याचसह या ठिकाणी कापूस असेल, पपई असेल, त्याच्यानंतर केळी असेल, मिरची व कांदा या ठिकाणी या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि मी व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आमचा हाच प्रयत्न आहे की ज्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी नुकसान झालेले त्यांचं व्यवस्थितरित्या पंचनामा व्हायला पाहिजे, एकही शेतकरी पंचनामापासून वंचित नाही राहायला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान झाले त्यांचं मोबदला सुद्धा लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी आपण सुद्धा ज्यांच्या शेतामध्ये नुकसान झालेले आणि त्यांनी आतापर्यंत पंचनामा जर केला नसणार तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा करून घ्यायचा एवढी मी या ठिकाणी विनंती करते। धन्यवाद। दरम्यान नुकसान पाहणीनंतर अधिक माहिती देताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की नंदुरबार तालुक्यात सुमारे 600 हेक्टरपेक्षा अधिक शेतांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पंचनामे करण्याला गती देण्याची सूचना केली असून येत्या 2 दिवसात नुकसानीचा खरा अंदाज समोर येईल। तथापि प्रत्येक लहान मोठ्या विधानसभातील नुकसानीचा पंचनामा झालाच पाहिजे याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत। कोणताही शेतकरी पंचनामा वाचून वंचित राहू नये म्हणून गावात दवंडी पेटवून माहिती घ्या असे सुचवण्यात आले आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होणे दुर्दैवी आहे। शेतकऱ्यांना वेळेवर पुरेसा प्रमाणावर भरपाई मिळावी यासाठी आम्ही शासन स्तरावर योग्य ते पाठपुरावा सुरू केला आहे असेही डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। शेतकरी सहकारी संघाच्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांवरील अन्याय व भ्रष्ट कारभारावर सत्ताधारी निरुत्तर झाल्याचा दावा करत सभेतून पळ काढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। यावेळी साक्री येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, उल्केश देसले, विलास देसले, माणिक मारनर, नैनेश भांबरे यांनी आपली भूमिका मांडली आहे। याबाबत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढत व्यापारी गाळे विस्तारीकरण, गोडाऊन दुरुस्ती, रेशन दुकान यांसह विविध प्रकारच्या विषयांना हात घालत सत्ताधाऱ्यांकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। साक्री येथील शेतकरी सहकारी संघ ही एकमेव सहकारी संस्था सध्या साक्रीमध्ये सुरू आहे।
97व्या घटना दुरुस्ती दरम्यान विशेष सर्वसाधारण सभेत आदर्श उपविधी स्वीकारताना संचालक मंडळांच्या संख्येत बदलाबाबत कोणताही विषय व चर्चा नसताना तत्कालीन चेअरमन व व्यवस्थापक यांनी सदर उपविधी AR सहकारी संस्था साक्री यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यापूर्वीच खाडाखोड करून संचालक मंडळाच्या संख्येत शेतकरी सभासदांमधून निवडून जाणाऱ्या संचालकांची संख्या 9 वरून 3 वर केल्याचं म्हणत व सुमारे 100 संस्था सभासदातून निवडून जाणाऱ्या 3 संचालकांची संख्या 9 वर केली। यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व कमी करून मोजक्याच राजकीय वर्चस्व असणाऱ्या संस्थांच्या हातात कायमस्वरूपी ठेवण्याचा घाट केल्याचा आरोप करत ॲडव्होकेट नरेंद्र मराठे व ॲडव्होकेट स्वर्गीय विजय सोनवणे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने हाणून पाडला व सदरची बेकायदेशीर व बनावट उपविधी रद्द केली। अशा विविध विषयांवरील मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांचा गलतान कारभार विरोधकांनी चव्हाट्यावर आणला आहे। यावेळी ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, उल्केश देसले, विलास देसले, माणिक मारनर, नैनेश भामरे आदी उपस्थित होते। साक्री ही एकमेव सहकारी संस्था साक्री तालुक्यात आज जिवंत आहे। ही संस्थासुद्धा खिशात घालण्याचा प्रयत्न 2013 साली झाला होता। तर ती म्हणजे डायरेक्टर बॉडीच्या संख्येत बदल करून म्हणजे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व कमी करायचं आणि सोसायट्यांचं वाढवायचं। यावर आम्ही लढा देऊन हायकोर्टापर्यंत जाऊन हे त्यांची उपविधीची जे बोगस दुरुस्ती ती आम्ही रद्द करून आणली आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व जास्तीचं ठेवलेलं आहे। त्याप्रमाणे आत्ताच 2 वर्षापूर्वी इलेक्शन झालेलं आहे। आता याच्यात आम्ही 5 संचालक जे आहोत हे आम्ही निवडून आलो। मी असेल, विलास देसले सर असतील, नैनेश भामरे आहेत, डॉक्टर मारनर आहेत आणि उल्केश देसले आहेत। तर वेळोवेळी चुकीच्या कामांना आम्ही विरोध करत आलो। चांगल्या कामाला आम्ही आजपर्यंत म्हणजे सपोर्टच केलेला आहे। याच्यामध्ये आमचा पहिल्यापासूनची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचे 25 रुपये शेअर 75 रुपये भरून 100 रुपये पूर्ण करायचे, यांना पूर्ण करून घेण्यात यावेत। त्याच्याकरता त्यांचा पहिले विरोध होता, परंतु आमच्या सततच्या तगाद्यामुळे त्यांनी 1 महिना मुदत दिली होती। परंतु आमचं म्हणणं असं आहे, शेअर्स फी पूर्ण करायला कोणतीही मुदत नसते। कोणत्याही दिवशी तो शेतकरी आपले 75 रुपये भरून आपलं सभासदत्व पुनर्जीवित करून क्रियाशील होऊ शकतो। परंतु सत्ताधारी संचालकांना हे आणि त्यांच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना असं होऊ द्यायचं नाही, कारण शेतकऱ्यांचा कमीत कमी सहभाग संस्थेत राहावा हा त्यामागचा उद्देश आहे। आणि आम्ही त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं सभासदत्व टिकून राहिलं पाहिजे। गेल्या 3 मीटिंगपासून आम्ही याच्यात लढा देतो आहे, अर्ज देतो आहे आणि गेल्या 2 मीटिंगपासून संचालक मंडळ हे टाळाटाळ करण्याकरता राष्ट्रगीत घेऊन गोंधळ मारला असं दाखवून चर्चा करत नाही आणि त्या ठिकाणी पळ काढतात। हे एकदम चुकीचं घडलेलं आहे। परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा ऐनवेळेच्या विषयामध्ये हे मुद्दे सभासदांतर्फे व आमच्यातर्फे मांडण्यात आले होते की याच्यावर चर्चा करण्यात यावी, ते 75 रुपये भरून घेण्यात यावे। बरेच शेतकरी 75 रुपये भरायला अर्ज घेण्यात होते, कोणी मय दाखला घेऊन वारस लावायला आलं होतं, कोणी खत मागणीसाठी प्रश्न उपस्थित करणार होतं। हे सगळे मुद्दे चर्चेला येऊ नयेत। आणि त्याचबरोबर जो विस्तारीकरणाचा घाट घातलेला आहे, काम चांगलं आहे, त्याचा आम्ही सपोर्ट केलेला आहे, परंतु टेंडर मॅनेज करून जो ठराविक लोकांना फायदा देण्याचा काम केलेलं आहे, बोगस टेंडर काढलं, बोगस बंद पेपरला ॲड दिली, हे जे मुद्दे आम्ही उपस्थित केले मासिक मिटिंगमध्ये, त्याला यांनी आमचा विरोध नोंदवून असं आम्हाला धुडकावून लावलं की यांचा विरोध नोंदवून घ्या आणि ठराव पास करा। म्हणून जनरल मिटिंगमध्ये हे विषय सभासदांसमोर येणं आवश्यक होतं, म्हणून आम्ही अर्ज दिलेला होता ऐनवेळेच्या विषयात या चर्चा कराव्या। दुसरा एक मुद्दा होता की जे गोडाऊन दुरुस्ती झाली, गोडाऊन दुरुस्ती जी झाली 8 लाखाची, त्याच्यामध्ये कोबा करण्यात आला, म्हणजे PCC करण्यात आलं। ते PCCचं काम 1.25 रेटने करण्यात आलं, त्याला कुठली मंजुरी घेण्यात आली नाही, टेंडर काढण्यात आलं नाही। 7.5 ते 8 लाखाचं काम यांनी असंच बोगसरित्या करून ते पैसे हडप केलेले, हा भ्रष्टाचार आहे। विस्तारीकरणाच्या कामात 1 कोटी 14 लाख रुपये हा सुद्धा भ्रष्टाचार आहे। रेशन दुकान दुमजली केलं, चांगलं काम झालं, त्याच्याबद्दल आम्ही ना म्हणत नाही, परंतु त्याचीसुद्धा प्रक्रिया यांनी पारदर्शक पद्धतीने केली नाही। विशिष्ट ठेकेदाराला हे ठेका देऊन कोणतेही टेंडर न काढता केलेली आहे। हे जे मुद्दे हे आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्याकरता अर्ज दिलेले होते मुदतीमध्ये।
आणि या अर्जांवर त्यांना उत्तर देता येणार नव्हतं, त्यांची बाजू उघडी पडणार होती, त्यांचं काळा वेळ जनतेसमोर येणार होतं सत्ताधाऱ्यांचं. म्हणून त्यांनी पहिल्या 2 विषयामध्ये जेव्हा आम्ही टेंडर जाहिरातीचा खर्च जो 2,000 ते 3,000 रुपये असला पाहिजे, तो त्यांनी 89,000 रुपये दाखवला. त्याला आम्ही विरोध केला आणि त्याच्यावर त्यांना उत्तर देता आलं नाही. तर त्यांनी गोंधळ घालून त्या ठिकाणी ही सभा सरळ राष्ट्रगीत सुरू केलं, पुढच्या विषयावर चर्चा केली नाही. म्हणजे हे पळ काढणं धोरण आणि पळ त्यांनी या ठिकाणी काढलं आहे, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही या ठिकाणी आमची भूमिका मांडण्यासाठी आलेलो आहोत. कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाही, कुठलाही प्रोसिजर अडॉप्ट केली नाही, ठराविक लोकांना फायदा व्हावा म्हणून टेंडर दिले गेले, बोगस कामं होत आहेत, याचा निषेध केला पाहिजे. शेतकऱ्यांचं सभासदत्व पुनर्जीवित झालं पाहिजे, 75 रुपये भरून घेतले पाहिजे, वारसांचं नाव लागलं पाहिजे, आपल्या प्रॉपर्टीज आपण सांभाळल्या पाहिजे. याच्याकरता आमच्या हाताला लढा आहे. आमचा स्वार्थ हेतू कुठलाही नाही, 1 रुपयाचा आम्हाला याच्यात स्वार्थ नाही. आमची कळकळ संस्था वाचण्याची आणि संस्थेचे पैसे वाचण्याची चांगलं जनरल मीटिंगमध्ये जेव्हा विषय आले त्या दिवशी हाच विषय तुम्ही आजूबाजूला कन्वर्ट झाले असतील. आता विषय असा होता बापू, तुम्हाला तेच सांगतो, अजेंडा जो आहे अजेंड्यावर कसं असतं माहिती का. प्रतिनिधी सचिन सोनवणे, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री. जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्यात गेल्या 2-3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गिरणा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. प्रशासनाने रस्त्यावर उतरत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर भडगाव पारोळा जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख असा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पूर पाहण्यासाठी व नदीकिनारी कोणीही येऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं. पावसाने थोडे उसंत घेतल्याने 22,284 क्युसेक वरून कमी करून 14,856 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या प्रसंगी नागरिकांना आवाहन करताना भडगावचे तहसीलदार शीतल सोलाटे, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र लांडे, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा आदी प्रशासनातील अधिकारी रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करत होते. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.